10th सायन्स मध्ये 8th चॅप्टर पार्ट 1 चा बघणार आहोत आपण, मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे मराठीमध्ये त्याला धातू विज्ञान म्हणतात. म्हणजे जेवढे मेटल आहेत त्याची स्टडी केली जाते याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपण सेकंड चॅप्टर म्हणजे सिरियलला आपण पहिला चॅप्टर शिकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं बघा, एलिमेंट्स आर क्लासिफाइड on the basis of physical properties. Elements are mainly classified into two types, metals. मग पुन्हा काही दिवसांनी some element shows both properties of metals as well as non-metals. They are called metalloids. आणि त्याच आधारावर आपणाला मेटल्स आणि नॉन मेटलचे फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे आहेत आपल्याला. कोणते? फिजिकल प्रॉपर्टी. मी मुद्दाम इथं डिफरन्शिएट मध्ये शिकवणार आहे कारण तुम्हाला समजायला थोडं सोपं जावं म्हणून. पहिला आहे मोस्टली मेटल्स आर इन अ सॉलिड स्टेट. म्हणजे मोस्टली मेटल हे सॉलिड स्टेट मध्येच असतात. त्याला एक्सेप्शनल आहे मर्क्युरी अँड गॅलियम. Except mercury and gallium are in exceptional. म्हणजे अपवाद. का शिकायचं आहे तर फाइंड द ऑड म्हणून प्रश्न विचारतो तुम्हाला. 4 शब्द दिलेले असतात, 4ही मेटल आहेत पण त्याच्यापैकी एक जण मर्क्युरी आहे. तर त्यानं का सांगलेलं आहे, रिमेनिंग 3 आर इन सॉलिड स्टेट अँड मर्क्युरी इज इन लिक्विड स्टेट. Mostly all metals are in a solid state except अपवाद mercury and gallium is in liquid state. Non-metals are in a solid and gaseous. Non-metal हे कशात असतात? Solid and gaseous. एक्सेप्शनल केस आहे इथं पण. ब्रोमीन इज इन लिक्विड स्टेट. ब्रोमीन हा असा एकमेव नॉन मेटल आहे जो की आपल्याला कोणत्या स्टेट मध्ये सापडतो? लिक्विड. हा झाला तुमचा फर्स्ट पॉइंट. मोस्टली metals are in a solid state except mercury and gallium is in liquid state. Non-metals are in a solid and a gaseous state except bromine is in liquid state. बरोबर. सेकंड, metals are hard except sodium and lithium. हे असे मेटल्स आहेत सोडियम आणि लिथियम. नाईफ म्हणजे चाकून कापता येतात. जसं आपण केक कापतो तशा पद्धतीने आपण हा मेटल कट करू शकतो चाकून.
म्हणून ती एक्सेप्शनल केस आहेत. मेटल्स आर हार्ड एक्सेप्ट सोडियम अँड लिथियम. मग त्याला फक्त एक्सेप्शनल केस लक्षात ठेवा. नॉन मेटल्स आर नॉट हार्ड. मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला ओळखू येण्यासाठी सोपं. आता शिकला की तुम्हाला ते पाठच झालं पाहिजे. काय दुसरा पॉइंट, मेटल्स आर हार्ड एक्सेप्ट सोडियम अँड लिथियम. नॉन मेटल्स आर नॉट हार्ड एक्सेप्ट कोण, डायमंड. डायमंड ओरिजिनल आहे का ओळखण्याची पद्धत माहिती आहे का? डायमंड ठेवला जातो आणि त्याच्यावर तो मोठा राहतो का नाही हातोडा, त्याच्यावर मारला जातो आणि जर फुटला नाही तर इट इज प्युअर. डायमंड फुटत नाही म्हणून एक्सेप्शनल केस. आणि डायमंड इज अ नॉन मेटल पण हार्ड आहे, तर त्याला एक्सेप्शनल कशासाठी लिहायचं म्हणजे ट्रू फॉल्स, फाइंड द ऑड ह्याच्यासाठी उपयोगाला आहे. थर्ड आहे मेटल शो लस्टर. लस्टर म्हणजे काय? चकाकी, चमकणे. नॉन मेटल्स डू नॉट शो लस्टर. इथं पण एक्सेप्शनल केस आहे. आयोडीन. कोण? आयोडीनला लस्टर आहे पण तो नॉन मेटल आहे. 3 पॉइंट कळाले ज्याच्यामध्ये एक्सेप्शनल केसेस जास्त आहेत. बरोबर आहे. पहिला काय, ऑल मेटल्स आर इन अ सॉलिड स्टेट एक्सेप्ट मर्क्युरी अँड गॅलियम इज इन लिक्विड स्टेट. नॉन मेटल्स आर इन अ सॉलिड अँड गॅसियस स्टेट एक्सेप्ट ब्रोमीन इज इन अ लिक्विड स्टेट. Second, metals are hard except sodium and lithium. माहित राहू द्या, सोडियम अँड लिथियम मेटल्स कॅन बी कट बाय नाईफ. चाकूने सहज कट करता येतात. नॉन मेटल्स डू नॉट हार्ड एक्सेप्ट डायमंड. व्हॉट अबाउट थर्ड पॉइंट, मेटल्स शो luster, non-metals do not show luster. Fourth point, exceptional case iodine. Fourth point, metals have malleability property and ductility property. कोणती कोणती सांगा? malleability property, ज्या एलिमेंट पासून पातळ पत्रा तयार करता येतो, थिन फिलामेंट, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड मलाएबिलिटी प्रॉपर्टी. ज्या मेटल पासून एक तार तयार करता येते बारीक ठोकून पत्र्याल जसं आहे तसं, दॅट इज कॉल्ड डक्टिलिटी प्रॉपर्टी. मलाएबिलिटी म्हणजे कोणतं? थिन फिलामेंट, पातळ पत्रा तयार करता येणे. आणि डक्टिलिटी कोणाला? बारीक तार तयार करता येणे. बरोबर. मग इथं काय म्हणणार आता? फोर्थ, नॉन मेटल्स डू नॉट हॅव malleability property. Non-metals do not have ductility property. मी उगत फक्त इथं बरोबर आहे.
येते लक्षात? गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत हे गुड कंडक्टर आहेत. कोण? मेटल्स. आणि हे काय? फक्त मी एक शब्द लिहिले की तुम्हाला वाक्य लिहिता यावं. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. Metal shows higher melting point and boiling point. Metal shows higher melting point and boiling point. Non-metal shows lower melting point and boiling point. ह्यांचा melting point boiling point low असतो. melting point boiling point कळतंय? Solid is converted into liquid, melting point. Boiling point, liquid is converted into gas, that point is called boiling point. Metal shows sonority property. When we hit on the metal, sound will be developed. एखाद्या मेटलवर, एखाद्या एलिमेंटवर जर आपण आघात केला, हिट केलं, तर साऊंड तयार होतो. त्या प्रॉपर्टीला कोणती प्रॉपर्टी म्हणतात? सोनोरिटी. तुमच्या शाळेमध्ये घंटी वगैरे असते, सगळे मेटलची असते. किंवा लाईटचा खांब आहे, तो लोखंडाचा आहे. धोंडा आता करू नका बरं का जाताना. धोंडा घेऊन त्याला मारा, आवाज येतो. तेच जर आपण सिमेंटच्या खांबाला मारला तर येईल का आवाज? आणि काहीच करायचं नाही असलं. मेटल्स हॅव सोनोरिटी प्रॉपर्टी. नॉन मेटल्स डू नॉट हॅव सोनोरिटी प्रॉपर्टी. असे 8 पॉइंट आहेत. हे आपल्याला वेगवेगळे लिहायचे आहेत. पण कधी कधी तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन किंवा डिफरन्शिएट बिटवीन मेटल्स आणि नॉन मेटल्स विचारलं की लिहिता यावं, सोपं जावं म्हणून मी असं तुम्हाला डिस्टिंग्विश मध्ये शिकवलेलं आहे. मग हे डिस्टिंग्विश मध्ये शिकल्यामुळं लक्षात ठेवायला सोपं जात आहे. पहिलं काय? ऑल मेटल्स. आता एक्सेप्शनल केस परीक्षेत नाही लिहिलं तर चालतंय. एक्सेप्शनल केस फक्त आपल्याला ऑड, फाइंड द ऑड, ट्रू फॉल्स साठी म्हणून लिहिलेलं आहे समजण्यासाठी. परीक्षेत नाही लिहिलं तरी चालतंय. सांगा काय? मोस्टली ऑल मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. नॉन मेटल्स आर इन सॉलिड अँड गॅसियस स्टेट. नंबर 2, मेटल्स आर हार्ड. मेटल्स, नॉन मेटल्स आर नॉट हार्ड. मेटल्स शो लस्टर. नॉन मेटल्स डू नॉट शो लस्टर. Metals have malleability property. Non-metals do not have malleability property. Metals have ductility property. कळते ना डक्टिलिटी आणि मलायबिलिटी? मलायबिलिटी म्हणजे पत्रा तयार करणे पातळ, डक्टिलिटी म्हणजे बारीक तार तयार करणे. बरोबर आहे? Metals have malleability property. Non-metals do not have malleability property. Metals have ductility property. Non-metals do not have ductility property. Metals are good conductor of heat and electricity. म्हणजे ज्याच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी साठी गुड कंडक्टर आहे, सहज त्याच्यातून वाहते. नॉन मेटल्स हॅव बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. Metals have higher melting point and boiling point. Non-metals have lower melting point and boiling point. Metals shows sonority property. Non-metals do not show sonority property. Sonority लक्षात राहील?
लिहा. आता तुम्ही असं दोन भाग करू नका. आधी पहिलं लिहा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स म्हणून टाका हेडिंग. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फर्स्ट पॉइंट, mostly all metals are in a solid state. ब्रॅकेट मध्ये एक्सेप्ट, बोर्डावर स्पेलिंग लिहिलेले एक्सेप्टचे. तुम्हाला ते नाव माहिती नसतील तर पूर्ण लिहा बरं का. मर्क्युरी कंसात याची जी करा, and gallium ब्रॅकेट मध्ये Ga are in liquid state. नंबर 2, metals are hard. metals are hard ब्रॅकेट मध्ये लिहा, एक्सेप्ट सोडियम अँड लिथियम. एवढंच लिहायचं एक्सेप्ट म्हणून, म्हणजे ते ऑटोमॅटिक त्याचा अर्थ काय होतो, सॉफ्ट. एक्सेप्शनल केस मीन्स सॉफ्ट. थर्ड, मेटल शोज लस्टर. Number 4, metals have malleability property. MALLEABILITY, malleability property. Fifth number, metal shows ductility property. Sixth number, metals are good conductor of heat and electricity. Metals have हायर, पूर्ण लिहा वाक्य, MP BP असं लिहू नका, हायर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. एट्थ नंबर, मेटल शोज sonority property. SONORITY. आता एक ओळ जागा सोडा खाली, हेडिंग टाका, प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. पहिला, non-metals are in a solid and gaseous state. ब्रॅकेट मध्ये लिहा, एक्सेप्ट bromine is in a liquid state. Non-metals are not hard.
ब्रॅकेट मधला एक्सेप्ट डायमंड. थर्ड, नॉन मेटल्स डू नॉट शो लस्टर. असं स्टार करायचं नाही, नंबर टाकायचे. नॉन मेटल्स डू नॉट शो लस्टर एक्सेप्ट आयोडीन. नेक्स्ट, non-metals do not have malleability property. Next, non-metals. स्वामी कुठे आहे बघा म्हणा मग. नॉन मेटल्स डू नॉट हॅव डक्टिलिटी प्रॉपर्टी. सिक्स पॉइंट, नॉन मेटल्स आर bad conductor of heat and electricity. Non-metals have lower melting point and boiling point. Next, non-metals do not show sonority property. पुढे टाका हेडिंग. डिस्टिंग्विश बिटवीन कंसातल्या डिफरन्शिएट बिटवीन कोणतं बी विचारू शकताय. डिस्टिंग्विश बिटवीन कंसात डिफरन्शिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता काय करा, असे दोन भाग करा मी केल्यासारखं बोर्डवर, आणि एक्सेप्शनल लिहायचं नाही बरं का. इथं ते ब्रॅकेट मधलं काहीच लिहायचं नाही. एका साईडला मेटलचे लिहा, एका साईडला नॉन मेटलचे लिहा. आता एकदा वाचा न बघता लिहा. लिहा लवकर. डिफरन्शिएट, डिस्टिंग्विश, एका साइडला मेटल्स लिहा, एका साइडला नॉन मेटल्स.